नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, काल आपण पेशा सुरू केला होता. त्याचा थोडक्यात आढावा घेऊन आपण पुढे जातोय. पेशा म्हणजे काय आपण पाहिलं होतं. पेशा म्हणजे हा आर्थिक कृतीचा एक भाग आहे की ज्यामध्ये व्यक्ती त्यांचे शैक्षणिक ज्ञान व विशेष कौशल्य वापरून उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने सेवा पुरवते. उदाहरणार्थ डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल. पेशा हा आर्थिक कृतीचा प्रकार आहे. आपण पाहिला होता. आर्थिक कृतीचा एक भाग आहे ज्याच्यामध्ये व्यक्ती त्या पेशासाठी लागणारं शैक्षणिक ज्ञान व विशेष कौशल्य जे आहे ते वापरून उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने सेवा पुरवते. याच्यामध्ये डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल यांचा समावेश होतो. त्यानंतर आपण पेशाची वैशिष्ट्ये पाहिली होती. पहिलं वैशिष्ट्य आहे प्रत्येक पेशा जो कशासाठी स्वीकारला जातो, पैसे मिळवण्यासाठी स्वीकारला जातो. त्याबरोबर पेशा पैसे मिळवण्यासाठी स्वीकारला जातो, पण पैसे मिळवण्याबरोबर समाजाला सेवा देऊन त्यांचे प्रश्न सोडवले जातात. जसं आपण डॉक्टरांचं बघतो. डॉक्टर हा एक पेशा आहे, डॉक्टरकीचा एक पेशा आहे. त्यांना पैसे मिळतात, पण पैसे मिळत असताना ते समाजाला सेवा देखील देतात. कोविड-19मध्ये कोविड योद्धा म्हणून आपण त्यांचा उल्लेख करतो. पण जरी ते सेवा देत असले तरी त्या सेवेच्या बदल्यात त्यांना पैसे मिळतात. आता दुसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं पात्रता. पेशा स्वीकारणाऱ्या व्यक्तीसाठी विशेष पात्रता असणे अतिशय गरजेचं आहे. विशिष्ट प्रकारची पात्रता धारण केल्याशिवाय पेशा स्वीकारता येत नाही. प्रत्येक पेशात विशिष्ट ज्ञान समुच्चयाचा समावेश असतो. हे ज्ञान पद्धतशीर व औपचारिक प्रशिक्षणाद्वारे घेतले जात पाहिजे. अन्यथा ज्ञानाशिवाय आपण पेशा चालवू शकत नाही. याकरता ज्ञान अधिग्रहण करणे गरजेचं आहे. पेशा स्वीकारणाऱ्या व्यक्तीसाठी विशिष्ट ज्ञानाची पात्रता असणं आवश्यक आहे. त्याशिवाय पेशा स्वीकारता येत नाही. प्रत्येक व्यक्तीला तो पेशा स्वीकारण्यासाठी एक पद्धतशीर व औपचारिक प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि प्रशिक्षण घेतल्याशिवाय त्यांना किंवा त्या ज्ञानाशिवाय ते पेशा चालवू शकत नाही. म्हणजेच दुसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं. पेशा स्वीकारण्यासाठी काही एक विशिष्ट पात्रता आवश्यक असते. जसे डॉक्टरसाठी MBBS, वकीलसाठी लॉ करणं गरजेचं आहे. या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. किंवा CA म्हणजे अकाउंटंट होण्यासाठी CAची परीक्षा देणं किंवा CA होणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं आर्थिक मोबदला. पेशा स्वीकारल्याबद्दल सेवा दिली जाते आणि त्या सेवा दिल्यानंतर त्या सेवेच्या बदल्यामध्ये फीज आकारली जाते. पेशामध्ये मिळालेले उत्पन्न हे निश्चित नसते. पेशा करणारी व्यक्ती व्यवसाय संघटनेमध्ये काम करणारे कर्मचारी किंवा स्वयंरोजगारीत असते. आता म्हणजे याचा अर्थ काय? सनदी लेखापाल एखादा CA असेल आणि तो नोकरी करत असेल तर त्याला पगार मिळतो. तो पगार त्याचा निश्चित असतो. परंतु CAने स्वतःचा खाजगी हिशोब तपासणीचे काम सुरू केले तर तो स्वयंरोजगार होईल आणि तो फीच्या स्वरूपात उत्पन्न मिळवेल. त्याचबरोबर एखादा डॉक्टर जो आहे तो डॉक्टर एखाद्या पेशंटला तपासल्यानंतर त्यांच्याकडनं फी घेईल आणि फी घेऊन तो फी स्वीकारेल. परंतु डॉक्टर जर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करत असेल तर तो स्वयंरोजगार म्हणता येणार नाही. अशा प्रकारे आर्थिक मोबदला दोन प्रकारचा असतो. जर तो व्यक्ती नोकरी करत असेल तर पगार मिळतो. पेशा स्वीकारणारा व्यक्ती नोकरी करेल तर त्याला पगार मिळतो आणि तो स्वतःचा व्यवसाय करेल तर स्वयंरोजगारासाठी त्याला त्या स्वरूपात फी मिळते. त्यानंतर आपण पाहिलं होतं भांडवल. पेशा स्वीकारणारा व्यक्ती स्वतंत्रपणे काम करते किंवा एखाद्याच्या अंतर्गत काम करू शकते. स्वतंत्र काम करणाऱ्या व्यक्तीला पेशामध्ये स्थिर स्थावर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक करावी लागते. प्रत्येक पेशामध्ये यामध्ये बदल आहे. आता पेशा स्वीकारणाऱ्या व्यक्तीला स्वतंत्रपणे आपला पेशा जो आहे तो चालवायचा असेल किंवा त्या अंतर्गत प्रॅक्टिस करायची असेल तर त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल गुंतवावं लागतं. उदाहरणार्थ आपण डॉक्टरांचंच उदाहरण घेऊ. एखादा MBBS MD डॉक्टर असेल आणि त्याला वाटलं की अरे मला एखादं हॉस्पिटल उघडायचे तर ते हॉस्पिटल उभा करण्यासाठी जागा, जमीन, आतमधले इन्स्ट्रुमेंट याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल लागेल. त्याच्या उलट एखादा CA झालेला असेल, चार्टर्ड अकाउंटंट, त्याला वाटलं की मला आता माझी प्रॅक्टिस सुरू करायची आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी मात्र एक ऑफिस बांधावं लागेल. म्हणजे प्रत्येक याच्यासाठी भांडवल लागतं. भांडवल खूप मोठ्या प्रमाणात गुंतवावं लागतं. परंतु पेशानुसार त्याच्यामध्ये बदल असतो. पुढचं आहे नोंदणी प्रमाणपत्र. पेशा स्वीकारणाऱ्या व्यक्तीला
पेशा स्वीकारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पेशाची राष्ट्रीय स्वतंत्र स्तरावर एक संघटना असते. त्या संघटनेमध्ये त्यांना संबंधित संघटनेत जाऊन नाव नोंदवून नोंदणी संबंधित संघटनेमध्ये करून व्यवसाय सुरू करण्याचे प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे. म्हणजे पेशा सुरू करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे डॉक्टर असतील, वकील असतील किंवा CA असतील, या प्रत्येक पेशाच्या व्यक्तीला राष्ट्रीय स्तरावर एक संघटना असते. ती आपल्या पेशाशी संबंधित व्यक्तीच्या पेशाबाबत नियम बनवते. त्या व्यक्तींना आपल्या पेशाची नोंदणी संबंधित संघटनेमध्ये करून व्यवसाय करण्याचे प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखादा वकील असेल तर तो वकील बार काउन्सिल ऑफ इंडिया इथं जाऊन आपली नोंदणी करेल आणि आपली प्रॅक्टिस सुरू करण्यासाठी प्रमाणपत्र घेईल. सनदी लेखापाल असेल तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ICAI इथं जाऊन आपली नोंदणी करेल, प्रमाणपत्र घेईल आणि त्यानंतर तो आपला सनदी लेखापाल आपला व्यवसाय सुरू करेल. डॉक्टर असेल तर त्याला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अंतर्गत प्रमाणपत्र घ्यावं लागतं आणि मग त्याला आपली प्रॅक्टिस सुरू करता येते. म्हणून पेशा म्हणून काम करणाऱ्या संबंधित संघटनेने तयार केलेल्या नियमावलीचे पालन करावे लागते. प्रत्येक पेशा स्वीकारणाऱ्याला संबंधित संघटनेचे सभासदत्व घ्यावे लागते. थोडक्यात, ज्या व्यक्तीला पेशा स्वीकारायचा आहे त्या व्यक्तीला पेशासाठी स्वतःची संघटना, म्हणजे पेशा स्वीकारून स्वतःचा पेशा जर चालवायचा असेल, त्याला स्वतंत्र पेशाचा एक स्वतंत्र म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की पेशा जर त्याला स्वीकारायचा असेल आणि पेशा स्वतंत्रपणे त्या पेशा स्वीकारलेल्या व्यक्तीला काम करायचं असेल तर ते काम करत असताना काम करण्याच्या पूर्वी त्याला राष्ट्रीय स्तरावर एक पेशाची संघटना आहे. ती प्रत्येक पेशानुसार वेगळी आहे. त्या ठिकाणी जाऊन त्याला नोंदणी करून प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, वकील असतील तर बार काउन्सिलिंग ऑफ इंडियामध्ये जाऊन त्यांना आपली नोंदणी करावं लागेल आणि प्रमाणपत्र घ्यावं लागेल. सनदी लेखापाल असतील तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ICAIच्या इथं जाऊन त्यांना आपलं प्रमाणपत्र घ्यावं लागेल. आणि डॉक्टर असतील तर इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये त्यांना एक आपली स्वतःची नोंदणी करावी लागेल. अशा प्रकारे नोंदणी करून प्रमाणपत्र घेतल्याशिवाय पेशा सुरू करता येत नाही. म्हणून पेशा म्हणून काम करणाऱ्या संबंधित संघटनेने तयार केलेल्या नियमावलीचे पालन त्यांना करावे लागते. प्रत्येक पेशा स्वीकारणाऱ्याला संबंधित संघटनेचे सभासद व्हावे लागते. त्यानंतर आपण पाचवं पाहिलं होतं, पुढचं पाहिलं होतं पेशा हा अहस्तांतरणीय आहे. हे पाहतोय आपण आता. 5 वैशिष्ट्ये आपण काल पाहिली होती, आज आपण 6वं पाहतोय. पेशा हा अहस्तांतरणीय आहे. समजा एखादा वैद्यकीय डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरला काही कारणास्तव त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याचं खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि त्याचा मोठा मुलगा आहे, परंतु त्याने डॉक्टरकीचा पेशा घेतलेला नसेल, शिक्षण घेतलेलं नसेल तर तो व्यवसाय चालवू शकत नाही. वकिलाच्या बाबतीतही तसंच आहे आणि CAच्या बाबतीतही तसंच आहे. पेशा म्हणजे पुढचं वैशिष्ट्य आहे, पेशा हा अहस्तांतरणीय आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतर करता येत नाही. बघा, अहस्तांतरणीय. कोणताही पेशा हा पेशा करणाऱ्याच्या इच्छेनुसार दुसऱ्याला हस्तांतरित करता येत नाही. उदाहरणार्थ, वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर आपला दवाखाना वैद्यकीय शिक्षण न घेतलेल्या मुलाकडे हस्तांतर करू शकत नाही. परंतु जर त्याच्या मुलाने किंवा मुलीने वडिलांच्याच पद्धतीने आवश्यक शिक्षण व प्रशिक्षण पूर्ण केले असेल तर मात्र त्यांचा पेशा पुढे चालवला जाऊ शकतो. म्हणजे पेशा अहस्तांतरणीय आहे. समजा एखादा डॉक्टर आहे, त्यांचा मुलगा डॉक्टर नाही, त्या डॉक्टरचं वैद्यकीय शिक्षण घेतलेलं नाही, तर ते त्यांचं हॉस्पिटल त्या मुलाच्या ताब्यात देऊ शकत नाहीत किंवा मुलाला हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करायला बोलू शकत नाही. पण याच्या उलट जर एखाद्या डॉक्टरच्या मुलाने किंवा मुलीने वैद्यकीय प्रशिक्षण घेतलं असेल आणि ते पूर्ण केले असेल तर मात्र त्यांना तो पेशा पुढे चालवता येतो. म्हणजे पेशा पुढे चालवण्यासाठी त्या पद्धतीचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. प्रशिक्षण घेतलं नाही तर तो पेशा पुढे देता येत नाही. म्हणजे पेशा हा अहस्तांतरणीय आहे. यानंतर आपण 7वं पाहतोय वैशिष्ट्ये,
कामाचे स्वरूप, पेशामध्ये शुल्क किंवा फी आकारून विशेष सेवा दिल्या जातात. उदाहरणार्थ, स्थापत्यशास्त्रात इमारतीच्या बांधकामाचा नकाशा शुल्क किंवा फी आकारून दिला जातो. म्हणजे कामाचं स्वरूप कसं आहे, पेशामध्ये शुल्क किंवा फी आकारली जाते. उदाहरणार्थ, आर्किटेक्चर जे आहे, स्थापत्यशास्त्र म्हणजे आर्किटेक्चर इमारतीचा नकाशा करून देतात, तर इमारतीचा नकाशा काढून देत असताना ते शुल्क किंवा फी आकारून त्यांचा इमारतीचा नकाशा तयार करून देतात. म्हणजे पेशामध्ये फी आकारून विशेष सेवा दिली जाते. स्थापत्यशास्त्राचं इथं आपल्याला उदाहरण घेता येईल. आर्किटेक्चर जे आहेत ते ज्या वेळेला इमारतीचा नकाशा किंवा इमारतीच्या बांधकामाचा नकाशा काढून देतात, त्यांनी नकाशा काढून दिल्याशिवाय इमारत बांधता येत नाही आणि तो नकाशा काढून देण्यासाठी ते शुल्क किंवा फी आकारतात. म्हणजे कामाचं स्वरूप कसं असतं, पेशामध्ये शुल्क किंवा फी आकारून विशेष सेवा दिल्या जातात. त्यानंतर आता हा झाला पेशा. त्यानंतर आपल्याला तिसरं पाहायचं आहे नोकरी. बघा, नोकरी याचा अर्थ असा आहे, नोकरी करणं ही एक आर्थिक क्रिया आहे ज्यामध्ये कर्मचारी इतरांसाठी काम करतात. यामध्ये मालक, कामगार असे नाव असते. मालक म्हणजे अशी व्यक्ती की ती दुसऱ्याला कामाची संधी देते व कामाची संधी घेणारा व्यक्ती म्हणजे कर्मचारी. आता कर्मचारी कामाचा मोबदला हा कामाच्या अटी याबाबत दोघांमध्ये ठरलेला असतो. आता आपण पहिल्यांदा पाहिलं काय, याच्यामध्ये आपण पहिल्यांदा व्यवसाय पाहिला, नंतर पेशा पाहिला. आता आपण तिसरा प्रकार जो आहे तो तिसरा प्रकार पाहतोय, नोकरी. नोकरी म्हणजे काय? नोकरी म्हणजे अशी एक आर्थिक क्रिया आहे की जो कर्मचारी इतरांसाठी काम करतो. या नोकरीमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे मालक असतो आणि दुसरा म्हणजे नोकर असतो. यामध्ये मालक आणि कामगार, नोकर म्हणण्यापेक्षा आपण कामगार म्हणूया, कर्मचारी म्हणूया. मालक आणि कर्मचारी असे दोघे असतात. मालक म्हणजे अशी व्यक्ती की ती कर्मचाऱ्यांना कामाची संधी देते आणि कर्मचारी म्हणजे कामगार त्या कामाचा मोबदला व अटी याबाबत वाटाघाटी करून दोघांमध्ये करार झालेला असतो. नोकरी म्हणजे एखाद्या व्यक्तीने, नोकरी ही देखील एक आर्थिक क्रिया आहे. ती एखादा कर्मचारी इतरांसाठी काम करतो, पण काम करत असताना आर्थिक मोबदल्याच्या स्वरूपात काम करतो. यामध्ये मालक आणि कर्मचारी असे दोन भाग असतात. मालक कोण असतो, तर तो कर्मचाऱ्याला कामाची संधी देतो, तो मालक असतो. आणि कर्मचारी कोण असतो, तर कर्मचारी अशी व्यक्ती असते जी त्या मालकासाठी काम करते, परंतु कामाच्या मोबदल्यामध्ये तो त्यांच्याकडनं पगार घेतो. पगार कशा स्वरूपात द्यायचा, किती द्यायचा याबाबत दोघांमध्ये अटी आणि करार केला झालेला असतो. त्या अटी आणि कराराच्या स्वरूपामध्ये दोघांमध्ये करार होतो. म्हणजे अटी आणि शर्ती, म्हणजे कामाच्या मोबदल्याच्या बाबत, कामाच्या अटी याबाबत दोघांमध्ये करार झालेला असतो आणि त्या कराराच्या स्वरूपामध्ये त्यांना काम मिळतं. आता उदाहरणार्थ म्हणजे आपण एखादं उदाहरण घेऊया. तुमचे बाबा नोकरी करतात, कुठेही करत असतील, सरकारी नोकर असतील किंवा खाजगी कंपनीमध्ये काम करत असतील. मग ते एखाद्या खाजगी कंपनीमध्ये पियाजोमध्ये, समजा उदाहरणार्थ तुमचे बाबा पियाजो कंपनीत काम करतात. पियाजो कंपनीच्या मालकाने त्यांना कामाची संधी दिली, ते काम करतात आणि सेवा देतात. त्याच्या बदल्यामध्ये पियाजो कंपनीचा मालक त्यांना पगार देतो. पण त्यांनी काय काम करायचं, किती करायचं, कशा स्वरूपाचं करायचं आणि त्यांना पगार किती दिला जाईल याबाबत त्यांच्यामध्ये अटी आणि शर्ती असतात. त्या दोघांमध्ये करार होतो आणि यालाच नोकरी असं म्हणतात. नोकरी म्हणजे परत एकदा काय, नोकरी म्हणजे ही एक प्रकारची आर्थिक क्रिया आहे जी कर्मचारी इतरांसाठी काम करतात आणि काम करत असताना पैशाच्या आर्थिक स्वरूपाच्या बदल्यात ते काम करतात. काम करत असताना मालक आणि कर्मचारी यांच्यामध्ये एक प्रकारचा करार झालेला असतो, अटी आणि शर्तीवर करार झालेला असतो आणि त्या बदल्यात त्यांना पगार दिला जातो. म्हणजे थोडक्यात काय की नोकरी ही एक आर्थिक क्रिया आहे. ती आर्थिक स्वरूपाच्या, आर्थिक मोबदला जो आहे त्या आर्थिक मोबदला मिळाल्याच्या स्वरूपामध्ये सेवा दिली जाते आणि तो काम जे आहे ते काम, नोकरी मिळण्याचं काम मालक कर्मचाऱ्यांना देतो. कर्मचारी काम करतात, सेवा देतात आणि त्या बदल्यामध्ये मालक त्यांना पगार देतो. ठीक आहे. यानंतर आपण पाहतोय नोकरीची वैशिष्ट्ये.
पहिलं वैशिष्ट्य आहे स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी पैसे मिळवणे हा कर्मचाऱ्यांचा मुख्य हेतू आहे. कर्मचारी काम का करतो? कर्मचाऱ्यांना पैसे का आवश्यक आहे? तर कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाच्या गरजा आहेत, त्या कुटुंबाच्या व स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी पैसे मिळवणे हा कर्मचाऱ्यांचा मुख्य हेतू आहे. म्हणजे पैसे मिळवण्याच्या उद्देशाने कर्मचारी नोकरी करतो. तर पैसे त्याला तो कशासाठी मिळवतो? तर स्वतःच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी. पात्रता, प्रत्येक नोकरीसाठी काही पात्रतेची गरज असते. नोकरीच्या स्वरूपानुसार कुशल आणि अकुशल कामगारांची आवश्यकता ठरते. कौशल्याच्या कामासाठी विशिष्ट पात्रतेची गरज असते. उदाहरणार्थ, परिचारिका म्हणून काम करण्यासाठी विशिष्ट पात्रता व कौशल्याची गरज असते. परंतु कार्यालयीन सेवा ऑफिस बॉय म्हणून काम करण्यासाठी विशेष पात्रतेची गरज नसते, कारण हे कौशल्याचं काम आहे. म्हणजे काही कामासाठी विशेष पात्रता व कौशल्य असते, पण काही कामासाठी विशिष्ट पात्रते व कौशल्याची गरज नसते. आता उदाहरणार्थ, परिचारिका म्हणून एखाद्या व्यक्तीला काम करायचं असेल तर परिचारिका म्हणून ज्या वेळेला ती व्यक्ती काम करेल त्यावेळेला त्याला विशिष्ट पात्रताची म्हणजे त्या नोकरीसाठी त्यांना विशिष्ट पात्रतेची गरज असते. उदाहरणार्थ, माझंच उदाहरण घ्या. मी तुम्हाला शिकवते. शिकवण्यासाठी मला एक विशिष्ट पात्रता ग्रहण करावी लागेल तरच मी शिकवेल. परंतु आपल्या कॉलेजमधले शिपाई मामा जे आहेत त्यांना विशिष्ट पात्रतेची किंवा कौशल्याची गरज नसते. म्हणून पात्रता, नोकरी करण्यासाठी पात्रतेची गरज असते, पण नोकरीच्या स्वरूपानुसार कुशल आणि अकुशल कामगारांची आवश्यकता ठरते. कौशल्याच्या कामासाठी विशिष्ट पात्रतेची गरज असते. जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं, मी तुम्हाला शिकवते, तर मी तुम्हाला शिकवण्यासाठी तुम्हाला शिकवण्यासाठी विशिष्ट पात्रता ग्रहण केल्याशिवाय मला शिक्षिकेचं काम मिळणार नाही. परंतु आपल्या कॉलेजमधले ऑफिस बॉय असतील किंवा शिपाई मामा असतील, यांनी विशिष्ट पात्रता ग्रहण केलीच पाहिजे असं नाही. त्यामुळं कामाच्या स्वरूपानुसार त्या नोकरीत काम करत असताना कुशल आणि अकुशल कामगारांची आवश्यकता असते आणि कौशल्याच्या कामासाठी विशिष्ट पात्रतेची गरज असते. त्या कामाच्या स्वरूपानुसार पात्रता असते. काही कामासाठी पात्रता धारण केल्याशिवाय त्या व्यक्तीला नोकरी मिळत नाही. परंतु काही कामासाठी विशिष्ट अशी पात्रतेची आवश्यकता नसते. त्यानंतर पुढचा आहे आर्थिक मोबदला. कामगारांनी विशिष्ट वेळेत पूर्ण केलेल्या कामाचा मोबदला म्हणून पगार किंवा मजुरी दिली जाते. पगार महिन्याला दिला जातो. मजुरी नेमणूक करतानाच आठवडा किंवा दररोज देण्याचे ठरवले जाते. पगारदाराला बोनस, भत्ते, निवास व्यवस्था व इतर सेवा दिल्या जातात. आता नोकरी करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक मोबदला म्हणून त्याच्या कामाचा मोबदला म्हणून काय दिलं जातं? त्याच्या कामाचा मोबदला म्हणून पगार दिला जातो. आता परत एकदा माझंच उदाहरण घ्या. मी नोकरी करते तर मला पगार मिळतो, पण गौंड्याच्या हाताखाली काम म्हणजे गौंडी म्हणून याच्या हाताखाली काम करत असताना किंवा बांधकाम जे आहे, गौंडी जो आहे त्याच्या हाताखाली काम करणारे लोक असतात किंवा आपण वेगळ्या म्हणजे याच्यामध्ये म्हटलं तर बांधकाम व्यवसायामध्ये काम करणारे जे गवंडी असतात किंवा त्या गौंडीच्या हाताखाली काम करणारे लोक असतात, त्यांना मजुरी मिळते. आणि ती मजुरी कशी असते? रोज असते किंवा आठवड्यावर असते. त्यांना कुठल्याही प्रकारचा बोनस, भत्ता, निवास व्यवस्था अजिबात दिली जात नाही. म्हणजेच काय की कामगाराने विशिष्ट वेळेत काम पूर्ण केल्यानंतर त्या कामाच्या मोबदल्यामध्ये त्याला पगार किंवा मजुरी दिली जाते. पगार जो आहे तो पगार सरकारी नोकर जर असेल तर त्याला पगार दिला जातो, त्याला बोनस दिला जातो, त्याला भत्ते दिले जातात, त्याला निवासाची व्यवस्था केली जाते. या सगळ्या सेवा गव्हर्मेंट पगार म्हणजे सरकारी कर्मचारी असेल किंवा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये एखाद्या मोठ्या पदावर काम करणारा व्यक्ती असेल, मॅनेजिंग डायरेक्टर वगैरे असेल, त्याला ह्या सगळ्या सोयीसुविधा दिल्या जातात. परंतु बांधकाम व्यवसायामध्ये काम करणारा एखादा मजूर असेल, साध्या शब्दात जर म्हटलं तर बांधकाम व्यवसायामध्ये काम करणारा एखादा गौंडी किंवा मजूर असेल तर त्याला त्याच्या कामाच्या बदल्यामध्ये मजुरी दिली जाते. ती मजुरी दररोज असते किंवा आठवडीच्या स्वरूपात असते. ती मजुरी देताना त्याला कुठल्याही प्रकारचे भत्ते दिले जात नाही, ना त्याला बोनस दिला जातो,
ना त्याला भत्ता दिला जातो, नाही त्याच्या निवासाची व्यवस्था केली जाते. म्हणजे आर्थिक मोबदला जो आहे तो आर्थिक मोबदला पगार आणि मजुरीच्या स्वरूपात दिला जातो. पगार हा दर महिन्याला दिला जातो, मजुरी दररोज किंवा आठवड्याला देण्याचे ठरवले जातात आणि पगारदाराला बोनस, भत्ते, निवास व्यवस्था असते. अशा प्रकारच्या सेवा असतात. पुढचं आपण पाहतोय चौथं वैशिष्ट्य भांडवल. नोकरी करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता नसते, कारण मालक नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला काम करण्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देतात. जसं आपण म्हटलं, पेशा स्वीकारणाऱ्या व्यक्तीमध्ये आपण पाहिलं होतं, त्याला स्वतंत्र पेशा करायचा असेल तर त्याला भांडवलाची आवश्यकता असते, पण तो दुसऱ्या कोणाकडे नोकरी करत असेल त्याला भांडवलाची आवश्यकता नसते. तसंच नोकरी करणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही स्वरूपाच्या भांडवलाची आवश्यकता नसते, कारण त्याला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी त्याला कोण पुरवतं, तर मालक पुरवत असतो. मालक नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला काम करण्यासाठी सर्व सोयी उपलब्ध करून देतात. म्हणून नोकरी करत असताना भांडवलाची आवश्यकता नसते. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला भांडवल लागत नाही. पुढचं आहे नोंदणी. नोकरीसाठी नोंदणीची गरज नसते, परंतु प्रत्येक नोकरदाराने नोकरी करताना नोकरीच्या नियम व अटींचे पालन केले पाहिजे. या अटी दोघांमध्ये झालेल्या करारात नमूद केलेल्या असतात. नोकरीसाठी नोंदणीची गरज लागत नाही. परंतु प्रत्येक नोकरदाराने नोकरी करताना नोकरीच्या नियम व अटीचे पालन केले पाहिजे. या अटी दोघांमध्ये झालेल्या करारामध्ये नमूद केलेले असतात. जसं आपण पेशामध्ये पाहिलं की पेशा करणाऱ्या व्यक्तीला स्वतंत्र आपला व्यवसाय करायचा असेल तर त्याला त्याचं नाव नोंदणी करावी लागते, रजिस्टर करावं लागतं आणि प्रमाणपत्र घेतल्याशिवाय त्याला काय करता येत नाही, आपला व्यवसाय सुरू करता येत नाही. म्हणजे समजा डॉक्टर जर असेल आणि त्याला त्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याला काय करावं लागेल, त्याला त्याच्या कामाचं काम जो आहे त्या कामाची नोंदणी करावी लागेल. म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनकडे जाऊन त्याला त्याची नोंदणी करावी लागेल, प्रमाणपत्र घ्यावं लागेल. म्हणजे पेशा स्वीकारताना पेशाची राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र संघटना असते. ती संघटना प्रत्येक पेशानुसार वेगळी असते आणि त्या व्यक्तीला तिथं जाऊन आपली नाव नोंदणी करून प्रमाणपत्र घेणं आवश्यक असतं. त्याशिवाय त्याला आपला पेशा सुरू करता येत नाही. म्हणजे वकील असतील तर बार काउन्सिलिंग ऑफ इंडियाकडे त्याची नाव नोंदणी करावी लागते. डॉक्टर असतील तर मेडिकल असोसिएशनच्या तिथं जाऊन त्याची नाव नोंदणी करावी लागते. अशा प्रकारे त्या व्यक्तीला नाव नोंदणी करावी लागते, पण नोकरी करणाऱ्या व्यक्तीला नोंदणीची आवश्यकता नसते. प्रत्येक नोकरदाराने नोकरी करताना नोकरीच्या नियम व अटींचे पालन करणं गरजेचं आहे. या नियम आणि अटी मालक आणि कर्मचारी या दोघांमध्ये असतात आणि त्या नियम आणि अटी कशा असतील याच्यामध्ये त्या नियम आणि अटी नमूद केलेल्या असतात आणि त्या नमूद केलेल्या अटीवरच त्यांना काम करावं लागतं. त्यांना नोकरी करण्यासाठी नोंदणीची आवश्यकता नसते. ठीक आहे, आजच्या तासाला आज आपण इथं थांबतोय. उद्याच्या तासाला पुढचं वैशिष्ट्य अहस्तांतरणीय हे आपण पाहणार आहोत. धन्यवाद.